ते पोरीचा बाप याला काय सांगा आता आपण उचलाच लागेल बापा याला फोन नाही तर मग म्हणेन ना जो उचलला नाही फोन. पाहुणे काय मग काय म्हणतात पोरा आले? राम राम राम. हा हा पोरा आले काय नाही चालू आहे आमची चर्चा. 1-2 दिवसात येतोच आम्ही पोरगी पाहायला. माहिती का भाऊ कसं ते दुसरा संबंध गलबला करून राहिला थोडासा कसं अर्जंट मध्ये करा नाही तर मग कसं मी तिकडे देऊन टाकेन पोरगी मग म्हणसान बा कसं आपलं एक तर जोडचा काम आहे आमच्या घरी दिली नाही बा पोरगी कसं लवकर लवकर करा काय आहे तिथं. हो ना ते तुमच्या घरी पोरगी पाहायला आलते नाही का देवीदास हो ते पडले बिमार ते झाला टायफॉइड त्यामुळे ते रोंद्यात पडलं का नाही तर मग आम्ही तर आजच येऊन राहिलो तुमच्या घरी गाडी सांगायची आम्ही क्रूज पण रात्रीच तसं झालं मग काय करता बा इचकला सारं. हो मग काळजी घ्या बा ते देवीदास भाऊची कसं ती असल्याशिवाय कसं मेळ नाही येत बरं हो ते पाहिजे माणूस करे चांगला माणूस आहे हो काळजी घ्या त्या बाची आणि लवकरात लवकर या बा पोरगी पाहायला कसं मला मग दुसऱ्याला करार द्याले नेम द्याले कसं मानही चकलं पाहिजे बा म्हणून कसं मा फोन करणं काम आहे बा तुम्हाला. काही लोक सारखं लपून ठेवून राहिलो बा आपलं कसं संबंध जवळचे आहेत म्हणून कसं आपली लुप्ती तर काही नसते की दुसरा संबंध धाव घेऊन राहिला म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. आम्ही येणारच होतो ना पण आता देवीदासले टायफॉइड ह्याला म्हणतातच हो त्याला 4 सलाईन आल्या राहतो रात हो 3 डॉक्टर येला काय सांगता तुम्ही परिस्थिती बिकट आहे म्हणून जसं 2-4 दिवस कसा टाइम लागेल आम्हाला. हा आम्ही येतोच बिलकुल हो. माय बाई हा माणूस काय खोटा बोलून राहिला तो माणूस तर बारात जाऊन राहिला येऊन राहिला काही खोटा बोलायची हृदय माय बाई हा माणूस तर काही सांगून राहिला त्या पुढच्या माणसाला डायरेक्ट काही नाही टायफॉइड डायरेक्ट बापा 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 लस खोटा बोलते हा माणूस बी. हो ना आम्ही समजू शकतो तुमचं काम दवाखान्यात आहे बुवा पण मग तो पोराला बी घाई करून राहिला ना आणि आमच्या गावातले कसं त्या संबंधात 2-3 जण म्हणून नाहीतून मग काय बापा हा आपल्याला काही हरकत नव्हती नाहीतून मग तुम्ही 8 दिवसाला आलेच चालले असते पण ते कसं तोंडातोंड पडते ना. आज घरी दवाखान्यातून घरी आणला की आलो आम्ही तुमच्या घरी हो हो लवकर या मग चला मग राम राम भाऊ. हो राम 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 राम. काही बी हा बाबा तुम्ही तर हद असते ना बाबा खोटं बोलायची हे असं का खोटं बोलणं आहे का कोणाला दवाखान्यात पाठवता का तुम्ही काही दुसरं काम सांगायचं डायरेक्ट दवाखान्यातच पण टायफॉइड आहे हे का असं बोलणं आहे का. राटीशी आलं तर तो इथे आला खाऊन नाही आले मग काय सांगू त्याले मामाला झालं ते बघलो मी हा जे आलं ते सांगितलं मी जाऊ दे आता त्याला स्कूटी माहिती तो कुठे येऊन राहिला पाहायला बिस्किटचा पुडा घेऊन येऊन राहिला आठी. हो मग का कोणाला बिमार पाडता बापा दुसरं कारण सांगायचं काही बी हे बिमारीचं कारण सांगत नसतात काही बी कोणाला बिमार पाडता. आता आलं ते मनात दिलं मी सांगून हा कुठे विचार करून राहिली हा काय ना ते घंट्या संबंधाचं काम इचकून राहिलं ना तो देवीदास पाय धरून नाही राहिला तो तर म्हणते करूच नका म्हणते तो संबंध हा बयाळच आहे म्हणते ते पोरगी त्याच्या काय मस्तकी मारतं का म्हणते सांग बा आता तू कसं करतं मला काय सुचून नाही राहिलं ना पोरीवाल्याच्या फोनवर फोन चालू आहे. चांगली अशी पोरगी तर करा बापा आणि अशी तशी असली तर काही करू नका नाही तर कसं घरावर गोटे अन्न नसतात बरं हे संबंधाच्या कामात पडलं की चांगलं होत असेल तर करा असं म्हणणं आहे माया पाहिजा. नाही ना मग जराशी साधी आहे पोरगी मग काय होते साधी आहे तर हाच कोणता पूर्णाचा हे तर जरा झामलटच आहे दोघांचा मस्त जोडा फसते दोघे साधे होतात मस्त संसारा गाळा चालते कसं एक चण झालं आणि एक असं बयानी झालं की मग तो काही बद्धशी चालत नाही ते. बाबा ते काय आहे तुमच्या संबंधाचं तर ते काही मला सांगू नका बा जसं तुम्हाला पटत असेल तसं करा फक्त कसं चांगलं झालं पाहिजे गंठनचं एवढंच म्हणणं आहे माय. हा पाय तुम्ही आता संबंधाचं झालं असेल तर कसं आपल्या म्हसाळा इकडे ढोरा इकडे जरा लक्ष द्या बा कसं लय दिवसाचं दुर्लक्ष चालू आहे काही चारा नाही पाणी नाही हा काही वावरात नेणं नाही त्याले काहीच नाही करून राहिले ना तुम्ही. नेतो ना हा चारा कुठे करतो मी हा 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 माणूस आहे निरा हाव हाव करते नाही तर म्हणत नाही आणि करत तर काही नाही. पाहुणे बा काय गेलते ना पोरगी पाहायला गंटनसाठी काय आलं काय मिळत काम काय पसंत आली पोरगी कशी काय पोरगी ते देवीदास मामा नामदेव मामा गेलते बा पोरगी पाहायला काय झालं काय नाही ते काहीच माहित नाही मला मी त्याला अजून भेटलोच नाही ना हा मला काहीच माहित नाही अजून. मला वाटलं बा तुम्हाला माहित असेल काही गोट भेटले असतात म्हटलं बा तुम्ही भेटले नाही अजून ना माझा नाही झाला तिकडे हा इकडे राहतच होतो मी आता 2-4 जण बोलत बसले तर बोलत बसलो मी त्याच्यासोबत हा आता जातो मी संध्याकाळी भेटतो त्याले काय झालं काय नाही विचारतो त्याले. पाहुणे बा काही करा पण मी राहणार बा गंठनचा हो तो पोरगा लय खाव करून राहिला कसं कोणाला म्हणते खाव मा लगनच द्या करून कसं त्याचं हुकलं नाही पाहिजे जमूनच द्या ज्यादा बजेट तुम्ही असली की नाही होतेच तो बजेट लागतेच कसं तुम्ही कसं पुढाकार घ्या त्याच्या. गंठनचा आता मेळ आणणार आहे ना त्यासाठीच 2 जण पाठवलते की नाही आपण ना कासाठी पाठवलते आणि ते बी हुशार लोक पाठवलते आपण नामदेव भाऊ देतात बघ ते तर कळब्या देतात पण पान नाही लागू दे तेवढे हुशार आहे
ते कसं हुशारीनं काम करून येणार लोकात, कसं त्याला बोलणं चालणं साऱ्या गोष्टी जमतात. हा, ते होते काम, टेन्शन नाही तुम्ही. ह्या घंटांचं लग्न 100% 100%. बापा तेच पाहिजे. कसं एक एक पोराचं लग्न झालं गावात लगे टेन्शन कमी होते. कसं 40-45 सांडात आपल्या गावात, कसं एकाचं उरका बा. आता पाहुणे बा कसं तुम्ही आता खांद्यावर धुरा घ्या बा, शेला टाका खांद्यावर. हा, लागलं असतं पुरे गाव पायदनी घाला, पण एकही पोऱ्या सुटला नाही पाहिजे. बिना लग्नाचं लग्न झालेच पाहिजे. काय बापा अंबादास मामा, म्या म्हटलं लग्न झालं असं काय होईन काय? पोरीचे बाप झाडावर चढेला हरभऱ्याच्या. काय सांगता तुम्ही? वावराचं नाव काढलं की चमार उड्या मारतात. आम्हाला वावर पाहिजेच नाही म्हणतात, आम्हाला नोकरीच पाहिजे. त्याला काय 10,000 रुपये महिना काय असेल ना, पण आम्हाला नोकरीच पाहिजे. शहरात राहायची पोरगी, खेड्यात काही खरं नाही म्हणतात. आता ते तर आहेच म्हणा पाहुणे बा, शेतकऱ्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयारच नाही. शेती म्हटलं की बस विशेष गडबडला तो. पण लोकांना हे समजते का, आपला पोरगा घरी ग्रॅज्युएट व्हायला पण त्याला नोकरी नाही. मग समोरच्या पासून आपण कशी काय अपेक्षा करा? तसं आपलं तसं दुसऱ्याचं. आता मी M.Com व्हायला, मी अटी जागीन गाड्यावर बसेन, मला कुठे नोकरी आहे का? आणि हाय बी तर 7,000 2,000 4,000. याच्यात काय घर चालते का माणसाचं? नाही केलं तर पूर्ण काम. कसं पाहुणे बा, लोकांचं कसं एक अंशी एक जांगशी आहे. हो, मा पोराला नाही भेटली चालते, पण पोरीला चांगलंच पाहिजे असा विषय. पण एकामेकाला समजून घ्यायची भावनाच नाही. गड्या आपल्या जो शेती आहे, समोरच्या पोराजोही शेती आहे, आपला पोरगाही शेती करून राहिला, समोरचाही शेती करून राहिला, तर आपण जमकून टाका. पण नाही, आम्हाला नोकरीच पाहिजे. पण आता ते तर आहेच बा मामा. आता त्याला काही इलाजच नाही आपला, आपण काही करू शकत नाही त्याला. शेती घाट्यात आणि ते नफ्यात नाही ना. आसमानी संकट खालचं वरचं सारं संकट जात ना. आता शेतकऱ्याला माहिती आहे, आता शेतकऱ्याला कशी पोरगी देईन, तो का गोटे खाईन. बेकार परिस्थिती आहे शेतीची बी, म्हणून देत नाहीत लोक. म्हणा पाहुणे बा, तुम्ही बोलून राहिले ती बरोबर आहे ना. शेती काय आता निसर्गाच्या भरोशावर आहे, निसर्ग कोपते. काय करणार आहे त्याला बी, आता का त्याला काही इलाज नाही ना. मग मामा आता काय सांगा लोकाईले? काहीच नाही सांगू शकत आपण. किती भाषण झोळा, लोकात काही परिवर्तन होत नाही. लोकाईला पाहिजे नोकरी, नोकऱ्या काही नाही आता. आणि आहेत बी तर 8,000 10,000 याच्यात पुण्या मुंबईत काही होत बी नाही. घरी चालत नाही एवढ्यात. आपल्या इथं शेगावले, खामगावले, नांदुऱ्याले, जळगावमधले, मलकापूरले अशा खपाखप कंपन्या उघडायला पाहिजे. आणि खपाखप पोरायला जॉब. मग झपझप लग्न होतात पोरायचे. पण ते होतच नाही आपल्याकडे, उद्योग येतच नाहीत, कंपन्याच नाहीत ना आपल्याकडे. आणि जा बी तर काय पुन्हा मुंबई. आणि तरीचा काय पगार आहे 8,000 10,000 15,000. 4,000 तर रूमचेच भाडे द्यावं लागते. खाया पियाले बिमार पडला तर बस घरी गोठ आहे, सरकारी दवाखान्याचं मरणं. ते काय पगार पुरते का तो? तेच ना मग मामा, मी गाडा कोण राखून राहिलो तो त्याच कारणानं. नाही तर मला काय जाता येत नाही पुण्या मुंबईत. मी तर M.Com व्हायला अकाउंटंट आहो मी. 15-16 हजार महिना तर कोणी देते मला, पण ते पुरत नाही ना. आता काल जर लेकरू झालं तर काय करसा? त्याला दवाखाना आहे, फावखाना आहे, त्याला सायकल नाही घेतल्या आपण त्या पगारात. अशी परिस्थिती बेकार आहे. जाऊ द्या, तो विषय सोडून द्यायचा. तो विषय काढला नोकरीचा की माझ्या डोक्यात भनकते. कळला लागते अर्धा मारायला, मग ते जमतच नाही. मग तो विषय जात नाही माझ्या डोक्यात. जाऊ द्या पाहुणे, सोडून द्या तो विषय. बाबा बुडा आला, आता काय म्हणते बुडा? पाहुणे बा, एक काम होतं राजा तुमच्यासोबत. काय होतं आबाजी, सांगा ना. इसने मला असं माहित पडलं की आपल्या गावात गंठनचा संबंध होऊन राहिला. आणि ते 2 खांडो खराबी डंगरे रग्यान तो मोत्या ते त्या संबंधात आहेत बा. तर कसं तो संबंध इचकोन आहे आपल्याला. हो, काही करा तुम्ही. हो, मला जे म्हणसान ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण फक्त तेवढा गंठ्या संबंध इचका तुम्ही. ते म्हणत नाही पाहिजे आपल्याला. मी देतो लागलं सध्या संबंध करून. काय राजा आबाजी, पहिलेच तर पोरे लग्न होऊन नाही राहिले. होऊन राहिलं तर होऊ द्या ना. काले बिबा भरून राहिले घेणार देऊन. त्या घंट्यान कोणते तुमची केळी बाग कापली, त्या बुड्डे कोणते तुमच्या घरी चोऱ्या करायला आली ती. तुम्ही काही बोलता बा? वय काय तुमचं, बोलून काय राहिले तुम्ही? काय करायला लागते पाहुणे बा? जे काही तुमची किंमत असेल संबंध तोडायची ते घे जा ना तुम्ही. तोडून टाका ना. मी म्हणतो तसं करा ना तुम्ही. काय तुम्ही दल्ला गिल्ला समजले की रस्त्यावर पडेल समजले? ते कामं नाही करत मी. संबंध तोड्याचे जोड्याचे कामं करतो मी. 2 4 हात करतो कोणाची बी. हे रिकामचोट कामं नाही करत. दुसरं सांगा काही कोणाला मारायचं भांडणाचं ते करीन, पण हे नाही करत मी. पाप एवढं कुठू देऊ बापा भरून? असतं तर पा लागत होतो. मग तुम्ही स्वतः जा ना. मा खांद्यावर काल बंदूक ठेवून राहिले घेणार दे ना. स्वतः जा, स्वतः सांगा त्या गंठ्यांले काही 2. तोच करत नाही मग संबंध. आपण अलादी राहायचं, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. मस्त आहे हिशोब तुमचा. आम्ही तर पाहिनच ना, मला तर होत देणं नाही ना. मग जे तुमच्या होत असेल ते करून घ्या. जा लवकर जा, तसं हुकून जाईन अजून गेम. पाहुणे जास्त वय हुकून द्यायला यायला दाखवा लागतील. कोणतील बुड्याचं कुकडे पोट दुखले बापा. संबंध मोळ्यावर काम येला. जसा हलकाच पडला त्या बुडा. महिना झाले पाहून राहिलो, काय ना काही कुरापत्या करतच राहते डोंगर. बाबा मला याच्या मागे जाऊ द्या बुड्या. काय करते काय नाही पाहू द्या. टाकीन एखादी 2 करून. पाहुणे बा, जा याच्या मागे जा बुड्याच्या. गंठनची तर हवा आहे बाबा आता. काही मजा बरीत गंठन. खारे गंठन लग्न झालं की जलवा. तीच घेते ना रे गंठ्या. गंठ्या का कमी आहे का? अरे गंठन कुस्ती घेतो की नाही?
माहिती आहे की तुला कुस्ती? चाल ना, खेतो ना पाटील. मी काय कमी आहे का? ये आता पाट्टे करतो तुझी. हे मला हे सांगा यायला काय सांगा आता हा साऱ्या गोष्टी का फोडून सांगत जा काय पाटील. वा तुमची पाट्टे कोते तू आता. बाई पाटील कोण हातून राहिले तुम्ही? हा काही मला लागेल की गेला का भरेला का कोकडे? हा कोण दात काढून राहिले हो बा तुम्ही? हा नक्कीच मला काही नाही वाचकी शिवून राहिला का माया तुम्हाला? हा काही व्हायला का? कोण हातून कोण राहिले तुम्ही? नाही रे बापा तसं नाही ना. गंमत हसलो का आम्ही? हसू आला हसलो. खटलो काला आपलं लग्नाचं काम. काहीच माहित नाही बाबा लग्नाचं खटलो काला काय नाही. ते 2 बुडे जाणे आणि ते नामदेवराव सरपंच ते देवीदास भाऊ जाणे. मला काहीच माहित नाही. मी जातो बी तर मला काही सांगत नाही ते कोणत्याच गोटी. त्याचं माहित पडलं की तुझं लग्न पक्क झालं. आणि आता लग्न आहे पुढच्या हप्त्यात असं माहित पडलं वा आम्हाला. खरं आहे खोटा आहे? तुम्ही काहीतरी लपून राहिला गाडा आमच्याजवळ. खोटा बोलतो गड्या तू. सांगितलं बा कोण पसरवली हे अफवा? मी पहिले त्याला टकला मला कोण पोरगी पसंत करते बा? आणि तुम्ही म्हणता की लग्न झालं पक्क. म्हणजे मला तुम्ही मॅडच करून ठेवता. पुरा पक्का मॅड समजता तुम्ही मला. अरे घंटा कसा येड्या घेते. जगाला संबंध पक्का होऊन राहिला तरी म्हणते की नाही नाही माया काहीच नाही कशातच काही नाही म्हणते. हे भैयाडी थोडीशी हुशारच असतात. हे का कोणाला सांगणार आहेत का? मग घंट तुझे जर समजा लग्न जर पक्क गिक्क झालं तर मग डीजे गिरी सांगशील की बा आम्हाला नात्या गिच्याला बोलावशील की नाही? हा की एकट्याच करशील कार्यक्रम? आम्हाला सांगलो बा कसं नाही तर मग तिकडच्या तिकडेच लग्न लावशील. काले मुना बँड सांगितलं मी घुसालता. तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले? तुम्ही नाचले पाहिजे की नाही? आणि तुमचं लग्न कधी करता तुम्ही? मला विचारता का नसता तुम्ही गोटी? आणि ते काय झालं तुमचं जे लफडं होतं मागे त्याचं काय झालं? तेच करून टाका पाटील. इकडे तिकडे काही फिरू नका. शेतकऱ्याला कोणी हुंगत नाही कोणी पोरगी देत नाही. मास पान तुम्ही 36ची वय झाली अजून कोणी द्यायला तयार नाही. तुमचे कसे तुम्ही कव्वे आहे जे आहे ते झमकून घ्या तुम्ही आता. पाटील तुमचंही माहित आहे आले कुकडे कनेक्शन आहे तर आम्हाला तर काहीच माहित नाही बाबा. बरा वारा पसरला हो. दूरला वाज गेला. काळे गंठन कुकड्या पाटलाचं चालू. मला सारच माहित आहे भाव. आणि तुम्ही मला नुसतं चिवत्यात काढता. येडा बनवता मला तुम्ही. येडा बनवून पेडा खाता तुम्ही. हो म्हणजे सोबत राहता 24 तास पाटलाच्या आणि तुम्हाला माहित नाही लागे. हो गडे मस्त आहे तुमचं. कसं काय माहित पडलं पाटलाचं कनेक्शन आहे म्हणून कुकडे? अरे आम्हाला माहित नाही बा. पुरी खबर तुले बऱ्या खबर असतात गड्या गावातले. कशी गोटा माहिती आहे का? हे माझर सारखं का? माझं दूध पेतानी म्हणते की कोणी मला पाहूनच नाही राहिलं. पण माझरले माहित नसते की आपल्याला सारा गाव पाहून राहिलं. अरे साऱ्या गावाले माझं व्हायला पाटला तर तुम्हाला काय माहित आहे बे? मला काय माहित नाही काय? साऱ्या गोष्टी माहित आहेत मला कुकडे काय कनेक्शन भिडेल आहे तर. पाव पाटील तुमचं सारं कनेक्शन माहिती आहे. सारा गावात पसरवलं यार अफवा. घंट्या काही बोलून राहिला का कुकडी बी? माझं कोणतं कनेक्शन आहे कोणतं लफडार माय? बुड्याला दिले काही माहित पडलं माझ्या साल्ट उडी मा बुडा. असं काही बघू नको गावात. येडपटा सारखं काही बी लावलं बडबड करणं. तुमच्या बुड्याला माहित आहे हो तुमचं लफडा आहे म्हणून. मला काय माहित नाही का? मी त्याच्या सोबती जाऊ की नाही त्याच्यातच राहतो त्याच्या अंगीत. रघु बुडा मोतीराम बुडा तुमचा बुडा सोबतच असतात की नाही? मला माहित नाही वाटते पाटील. अजून तुम्हाला बरं नाही म्हटलं बा बुड्यानं? खरं घंटा अजून कोण नाही म्हटलं मग पाटला बुड्यानं? मोठ्या पाटलाला माहित आहे ना की पोरगी देत नाही कोणी शेतकऱ्याले म्हणून पाटील बोलले नाहीत मोठे पाटील लायना पाटलाले. हे गोष्ट तुम्हाला माहित नाही. पाटील हुशार आहात. पाटील घ्या हे झमकून. काही दुसरी भेटत नाही आता शेतकऱ्याले. इथं बेकारच लगा मग बुड्या पुढे जाता नाही म्हणजे मुश्किलच गोष्ट आहे. खालीच मान टाकणार आहे तेवढी मग बुड्याला माहित आहे म्हणते हा खरंच नाही. हा बुड्या बाटे जो असतेच ना बसेल याला बंद खबर आज गावातले. होत ना पाटील तुम्ही का लहान आहे का? काल घेऊन राहिले लग्नाचं वय झालं ना मग आता ह्या गोष्टी होतच असतात. जाऊ द्या टेन्शन घेऊन राहिले. हो मी येतो चक्कर मारून गावातून तुमच्यासोबत काही बोलायला पुरत नाही. आपण त्या घंट्याला थांबलं करता करता आपल्याला येड्यात काढलं त्यानं. वा पुरे मुंग घेऊन राहिला हा. याचा संबंध पक्का होऊन राहिला तरी म्हणते मा कशात काही नाही. आणि त्यानं माच होबाळल्यात मारली माच लपडं काढलो बाई. झाला घंट्या का बोयात राहिला का? पाटील कमी नका समजू द्याले. तो बी बस चाप्टर लोक राहते ना हो. सारे बुडे बाडे हाताशी आहेत त्याच्या बरोबर शिकवतात त्याले एक दोन. हुशार झाला तो आता. मुली घरी जा लागेल. बुडा काय म्हणते काय नाही यानं आता सांगितलं काय काय माहित आता काय म्हणते बुडा तर. पाटील जा मग लवकर जा तुम्ही घरी. का तुमच्या का फक्त का तोंडातच दम आहे काय? गावातले झमल्या पोराचे लग्न होऊन राहिले ना जुटून राहिले बापा. आणि आपल्या पोराचं कधी करता बापा तुम्ही? थांब ना जराशी पाहून राहिलो मी. आता फोन चालू आहे सोयरा धरायले सांग ना चालू आहे. भेटीनच आपल्याला एखादी पोरगी. एवढी काय घाई करून राहिली तू? कधी मग बापा का सगळं झाल्यावर काय कामाचं? आता पाहतेले पोरगी
ते बाकीचं सोडून द्या तुम्ही आणि हे पोरगी पायाच्या नादी लागा. आता झालं पाहिजे यावर्षी. त्या पोऱ्याची गोट काढली आपल्या की लोक बुजाळतात. हितभर पोरगा आपला 1.5 फुटाचा. त्याला पोरगी कोणती थांबला. मला तर टेन्शन पडते. कोणी द्यायला तयार नाही. काय करतं सांग तू मला. मी तर असं टेन्शन आहे की याचं लग्न होते की नाही होत. ह्याच्या लेवलची बरोबरची भेटीन कशी. कायच करा मला सुसून नाही राहिला आता तर. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे मग की डुबऱ्या पोराचे लग्न होत नाहीत काय? पाहत नाही का आपण गावोगावी. कोण ना दे आपल्या पोराला पोरगी. कोण ना दे. 10 एकर वावर आहे, ट्रॅक्टर आहे, घरदार बांधलेला आहे, सगळं टकाटक आहे की नाही आहे आपलं. आणि कोण ना देव पोरगी. तुम्ही पाहतच ना आणि बहाने सांगता तुम्ही की पोरग बुट काय सांगसा ना तुम्ही. मला काय टेन्शन नाही गो बापा. मा पोटचा गोया आणि तो पाहून राहिलो ना पोरगी. कोणती बुड्याली सांगितलं म्या. त्या बुड्याली म्हटलं पोरगी पहा एखादी. अहो तुम्ही की नाही त्या कंदील बुड्याचं की नाही नान सोडून द्या तुम्ही. तो बुडा काही धडा नाही बरं. तो रघु बुडा आणि मोतीराम बुडा त्या बुड्याच्या नादी लागा तुम्ही. आता त्याच बुड्यानं गंठनचं बी करणं लावलं लग्न. आपल्या पोराचं काऊन नाही करते ना. काऊन नाही पोरगी पाहतील. आपल्या घरी तर सगळं टकाटक आहे. तुम्ही त्याच्या जवळ जा. त्या कंदील बुड्याजवळ जाऊ नका आता. धडा नाही तो धडा नाही. ते मोतीराम बुड्या तो रघु बुड्या काय खरं आहे इथं. त्या घंट्याच असतं जमून नाही देऊन राहिले ते. त्याचं कुठे पाहिजे. तुला भरोसा आहे बाबा त्या बुड्यावर. तुम्ही हा हेकळपणा सोडून द्या. त्या बुड्याच्या काय होते ते गंठ्याचंच राहिलं अजून करायचं. होते ना. तुम्ही हेकळपणा सोडला की नाही सगळं बरोबर होते. पण तुम्ही कशी तुमची ढाई बी सोडसान नाही ना. त्या बुड्याच्याच नांदी लागा तुम्ही. ते बुडे करून देतील म्हणजे देतील. मला गॅरंटी आहे ना. असं वाटते मला की ते बुडे पाहिजे आपल्या पोराला पोरगी. काचा हेकडपणा. तू जास्त बोलून राहिली आता. मला सांग त्या बुड्या कुठे मा पोराचं मी पाहिजे. काय जातो कोणा पुढे हातपाय बस राहिली. सांगून राहिली मोठी रघु बुड्या जा मोतीराम बुड्या जा. ते का मोठे तिरंदाज आहेत काय. कंदील बुड्याच करते मा पोराला लग्न. तू काय टेन्शन घेऊन राहिली. हे असं बोलता की नाही तुम्ही. म्हणूनच आपल्या पोराचं लग्न निघून राहिलं ना. 2 वर्ष झाले लग्नाला काढेला. पण लग्न होऊन राहिलं काय. तुम्हाला बा तुमच्या मनात असेल त्याला मुंजा ठेवणं तर मुंजा ठेवा बापा. तुम्ही पाहू नका. काही घेणं देणं नाही मला. आता कसं मायले वाटते आपल्या पोराचं लग्न व्हा लवकर. असं वाटते का मायले. आता काही भिजा खाऊ नको माय. जाय वेळ घरात स्वयंपाक कर. मला भूक लागली. वरण भात पोळी कर चांगली आणि साठवट खाऊ दे मला. आणि तूप गरम करतो चांगलं. तरवर खाणार मला आता. तू भेजा खायच राहायचं. घेणं जण काय समजते तरी समजातलं बोर्ड. चालली संबंध घरी याला सांगा त्याला सांगा. ते मामी पाहिजे काय आता. मुंजा राहिला चालीन पोरे. पण त्याच्यावर जात नाही बा मी. मुंजाच मारसान ना तुम्ही त्याले. नाहीतर तुम्हीच म्हणून राहिले ना की बुट काय तो कोण पोरगी देईन त्याले. आता बापच म्हणून राहिला तर गावातले लोक खेड्यापाड्याचे काऊन नाही म्हणतील बाबा. काऊन नाही म्हणतील. काही बुटक्या पोरायला पोरीच भेटत नाही असं म्हणणं आहे. तर जाऊ दे बाबा. कुठेच नांदी लागता आपण बी. लागूच नको. बाईचं काम बाई न करा. जाय होय स्वयंपाक कर. त्याच्यात नाही बोंब पडत आपली. खाऊ पिऊ घाला नवऱ्याला चांगला तरवर तर काही नाही. त्या गोटीने समजत. इकडे तिकडे तोंड घाला. जाय होय स्वयंपाक कर. हाजरू नको शिल्लक. ते मामी पाहिजे काय संबंधात बोलता का बाई असं तू. पाहिजे जायचे भाजर केलं पाहिजे काय. असं पान तसं पान चबऱ्या वानाचे. जाय होय काम कर. ना बापा करतो ना. माझ्या काम मीच करतो ना. नाही तुम्ही थोडी सांग माझ्या काम करायला. हो बच्चाला भाभी इकडे या बरं. आली. काय म्हणता बुडे बा. मी त्या गंठनली आवाज द्या ना. गंठन सोबतही काम आहे. काय काम आहे. काय बोलावं लागते गंठनले. बोलवा ना. अर्जंट काम आहे ना. तुम्ही ऐकतच नाही बा. पुढे शेंडे हाणता तुम्ही. थोडस माही गोटी ऐकत द्या तुम्ही. बोला ना. बरं बापा देतो आवाज. गंठन रे इकडे या बरं. आलो आई. बुडे बा काय म्हणता. तुम्ही आता दोघे मायले को कान उघडे करून ऐका. मी काय सांगतो ते. काय झालं बुडे बा ते तर सांगा तुम्ही. काय ऐका आम्ही कान उघडे करून. सांगा ते ना तुम्ही लवकर सांगा बरं. मा खाणार आलो गावात 2 गोटी की तुमच्या घराची राखरांगोळी करायची. तुमचं लोकांची काही लोकांची पटत नाही ना. त्यामुळे लोक असे म्हणून राहिले की त्याच्या घराचा पुरा सत्यानाश करून टाकू आपण. आणि कसं गंठनचं लग्न नाही करायला लागते तर लग्नातच पोसून टाकू त्या डांगऱ्या. असं म्हणणं आहे लोकांचं. बुडे बा काही बोलून राहिले काय. काही नका बोलू बापा. सारे लोकांचे चांगलं आहे आमचं. कोण राखरांगोळी करणार आहे आमची. काही नाही. काही बोलू नका बापा तुम्ही. माहित नाही मी अजून तित्र्या त्या मायले सारं माहित आहे. त्या बुड्याचं गावातल्या लोकांचं काय होतं तर तुला काहीच माहित नाही अजून. तू कसा बाबू अडाणी अजून तुला ना समज असतो. तुला समज नाही आली अजून समाजाची. का भाभी बरोबर आहे की नाही. याले काही माहित आहेत का मागच्या गोटी. याले जरासं सांगा तुम्ही कोण कसा नाही गावातला. तर गंठन बाबू बुडा जे म्हणून राहिला की नाही ते खरंच आहे बरं. त्या बापाचा लय लोक खार करत बापा. पण तुझ्या बाप काही बस्सर गेला नाही. अजूनही लोकांचं तेच आहे. अजूनही खारच करून राहिले लोक आपला. हुरी येऊन राहिले का आपलं चांगलं. पाय तूच असं आहे का. तुला तर मला सांगितलंही नाही. मी काल नांदी लागलो असते या लोकांच्या. मा बोरे चित्तात का हे साले. थांबा. बुडे बा तुम्ही बरं सांगितलं मला. अजूनही बाबू काही टाइम नाही गेला. गावातले लोक कसे फसवायला गेला. तुमचा दोघे मायले गेला डांगऱ्या फसवण्यात येईल. कशी बी लंगडी फुटकी तुमच्या मस्तिकी मारतील पोरगी. तुम्ही लग्न करून देतील लोक. आणि मग फसला तुमचा डांगऱ्या.
असा विषय आहे लोकांचा. लोक लय बुऱ्यावर आहेत तुमच्या. तुम्हाला अजून काहीच माहित नाही गावातली फिल्डिंग काय आहे तर. तो नाम्या देवीदास आणि तो रघु बुडा मोतीराम बुडा ते तर पुऱ्या उन्हावर आहेत तुमच्या गोष्टी. बुडबा माशी तर लयच गोड गोड बोलतात होते. सांगा राजा, तुम्ही सांगितलं म्हणून, नाही तर मा खरंच डांगऱ्या फसवला असता ते ना. हो राजा बुडबा, तुम्ही चांगले आहे राजा. ते साले लय बोगस आहे. हो मी कसं तुझ्या बुड्याचा होतो बाबू सोबती. आमचं दोघांचं मस्त पोटे, पण लोकांना गावातल्या खपे ना. कसं मा सांगणं काम आहे. कसं मा आपले तुमचे जुने संबंध आहे. कसं मा देखत तू फसून राहिला तर मला ते कसं पावल्याने जात रे माझ्यानं. भाभी बरोबर आहे की नाही. मला दुःख होईन की नाही. तेवढा तुमचा पोरगा तेवढा माया बी ना. मला दुःख होते. कसं आपण कसं एका ठिकाणी राहायला खायला पियला आपल्याला वाटते जरासं, म्हणून बाबा मी सांगितलं तुम्हाला. बुडबा पण एवढे जुने संबंध आहे, पण एक पोरगी नाही पाहिली राजा माझ्यासाठी तुम्ही ना. मला हिट करत आले तुम्ही. राजा एक पोरगी तर पाहायला पाहिजे तुम्ही ना माझ्यासाठी. कधी करता मग मला लग्न तुम्ही. पण आपल्या बरोबरीची लागेन की नाही पोरगी. आपल्या बरोबरीची पोरगी पाहून राहिलो मी, म्हणून तो संबंध तुझ्या कसा पेंडिंग मध्ये पडेला. तू तर माझ्या डोक्यात आहेच ना. पण ते आपल्या पद्धतशीर नाही सापडून राहिली पोरगी. मेढातच काम नाही येऊन राहील. मग कशी का कोणती आणतं का करून. तुम्ही माझ्या बायबर कशी दिसायला. त्या बाप्पा होता गोरा गुमटा, तू बायबर गोरा गुमटा दिसायला. काही करता का. या लोकांना काही करून द्यायची पडेल आहे तुझं. पण मला नाही तसं माझी भावना नाही ना. हो ना बुढे बा, गंठनसाठी की नाही चांगलीच पोरगी पाहा तुम्ही. आणि मी त्या लोकांच्या काही नांदी लागत नाही. फक्त तुम्ही कसं मला सांगा बरोबर कुठे पोरगी आहे, कुठे चांगली आहे बा, कसं आपल्या गंठनचं चांगलं होईल हे तुम्हीच पहा. आता मी त्याच्या इकडे काही लक्ष देत नाही. आता कसं आपलं आपणच करू. आणि काही लोकांना काहीच माहित नाही पडू देऊ. जसं होते वरवर कसं लोकांना चांगलं दिसते की नाही तसंच होऊ देऊ. आणि अंदरून आपण जे करायचं आहे तेच करू आपण. आता असं करू. हो मी पाहतो आता गंठनली पोरगी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कोणाला काही सांगू नका मी आलतो म्हणून अटीसा. नाही तर मग कर सांग गावात बोम. कसं घंटे तू ऐकून घे रे गड्या. तू आज साधा कोणाला येते तर सांगून कसं सांगू नको कोणाला. हे कसं गुपित असते आमचं भेटणं. हा बरं भाभी बरोबर आहे की नाही. हा रे बाबू, आपलं सगळं गुपित असते बरं. तर बापाही कोणाला काही सांगे नाही बरं. आणि लागे कसं तू बी काही कोणाला सांगू नको. आता असंच ठेवणं आहे आपल्याला गुपित. मग मी काय एवढा भयाळा का कोणाला सांगेन तर. मी कोणालाच नाही सांगत. या कानाची खबर त्या कानाने जाऊ देत. बुडबा टेन्शन नका घेऊ तुम्ही. मग भाभी मी कसं जास्त वेळेवरती जर उभं राहिलो की नाही लोक डाऊट येईन. मग लोक मग माही खार करतील. चला मग येतो मी. जर लक्षात ठेव जाते आता. हा तुम्ही काही काळजीच करू नका. आता जा तुम्ही. कशी मारली पिन. कार घे रे रग्या मोत्या घे इसकी. कसा संबंध करतो तो पाय. दिला आता दाबून पिन मारली. आता काही टेन्शन नाही. आता नाही होत संबंध. सोपी समजता काय रे. तर पाव नाही वय वय करे. अरे मी तर मा काम करतोच ना रे. अरे भाऊ चल घरात आता. चल चल. मला माहित नाही मा अशा लोकात आपल्या गावात. ते बोगस लोक आहेत बा. मायाला गुन्ह्यावर पपेलात का मा. मला पण नाही दिले आहे देऊन राहिला आहे की. अरे बाबू हे आता चालत आलं काय. हे पहिल्यापासून आहे बापा. पण कसं आता मी तुला एवढं सांगलं नाही म्हणून. पण आता कसं सांगायच लागलं शेवटी.